रात्रीचे 1:15 वाजलेले आहेत. आता आम्ही सर्व तरुण मुलं या ठिकाणी टाकेवाडीच्या डोंगरावरती उभे आहोत. बरोबर 9 वाजल्यापासून आमच्या कळमगावच्या भागामध्ये ड्रोन फिरत आहे असं ज्यावेळेस आम्हाला फोन आले त्यावेळेस आम्ही फिरायला सुरुवात केली. पाहिल्यानंतर खरंच असं दिसलं की आकाशातून 2 ते 3 ड्रोन या ठिकाणी घिरट्या घालताना दिसत होते. त्यानंतर पोलीस स्टेशनला देखील फोन केला. फोन करून पोलीस स्टेशनची एक गाडी, मुलांच्या गाड्या, अशा गाड्यांनी त्या ड्रोनचा पाठलाग आत्ता जवळ 1:15 वाजेपर्यंत आम्ही पाठलाग करत आहोत. ड्रोन डोंगरापर्यंत येतो, डोंगरापासून पुन्हा कळमच्या दिशेने जातो, कळमच्या दिशेने जाऊन वरपेमाळा, गणेशवाडी, त्यानंतर नारंगावची खिंड असा ड्रोनचा प्रवास नारंगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जातो. असा त्या ड्रोनचा प्रवास चालू आहे. तरी ह्या ड्रोन संदर्भात प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन कारवाई करावी अशी आम्हा सर्व तरुण मुलांची या ठिकाणी मागणी नक्कीच आहे. परिसर या ड्रोनच्या भीतीने पूर्णपणे धास्तावलेला आहे आणि पोलीस प्रशासनाला सर्व नागरिकांची विनंती आहे की साहेब, आपण रात्रीच्या ठिकाणी फेऱ्या आपल्या वाढवाव्यात. आम्ही सुद्धा सगळे तरुण मंडळी आपल्या सोबतीला कायम असू. आपण या ड्रोनचा बंदोबस्त करावा एवढी आम्ही आमच्या कळम ग्रामस्थांतर्फे आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. पोलिसांची गाडी बोलवली, चालले कळमच्या बाजूला निघाले बघ, तुझ्या घराच्या वर अक्षय आहे बघ. हा झूम कर समोर बघ, एक्झॅक्ट तिथं दिसलं. तू अजून घरातून खाली घेतलं काय जरा साक बघ पटकन. पोलिसांची गाडी फिरल्यामुळे गायब झाली काय? अरे इको आणि काहीतरी आहे, पण दगडीतली पोरं गेलेली. तू आता तूच म्हटला ना. हा नाही, दगडीतली पोरं गेलेली मॅक्झिमम पशी कोणती त्यांची ताकद नाही झाली पुढे जायची. भाज्या सांगत होता ना, भाज्या सांगत होता आता तुषारला. आता ते बघ ना, त्या बंगल्याचं तिथं बघ, खालची साईडला चालली बघ. वर बघ, वर बघ, वर बघ, सरळ वर बघ. दिसली का? किती मोठं दिसत आता तुला? काय दगड बिगड आहे का? मारतो का?